नमस्कार। तर टिफिनसाठी मेथीची सुकी भाजी करण्यासाठी मी इथे मेथीची एक गड्डी अशी निवडून घेतलेली आहे। पहा एकदम कोवळी अशी भाजी आहे आणि त्याचे जे शेंडे असतात ते शेंडे घ्यायचे आणि चांगले जे पानं असतात ते पानं सुद्धा काढून घेतलेले आहेत मी इथे भाजीमध्ये। आणि भाजी चिरून घेतलेली नाही, तशीच घेतलेली आहे। आणि भाजी 2-3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची, कारण भाजीला माती लागलेली असते। आणि त्यानंतर मी इथे मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे थोडा वेळ, एक 10 ते 15 मिनिटं भाजी करण्याच्या अगोदर मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत घालायची, म्हणजे भाजी टाकता येते ती अगदी छान लागते भाजी त्यामुळे। आणि वाटण्यासाठी मी इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे। आणि मिक्सरमध्ये लसूण मिरचीचं बारीक वाटण करून घ्यायचं। आणि आता कढई गॅसवर ठेवलेली आहे, कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची आणि त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये मिरची आणि लसणाचं वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकून घेतलेलं आहे। वाटण थोडंसं तळून घ्यायचं, त्यामुळे मिरचीचा जो तिखटपणा असतो तो कमी होतो आणि त्याचा चांगला फ्लेवर येतो भाजीला। आणि जी स्वच्छ धुवून घेतलेली भाजी होती ती टाकून घेत आहे मी आता कढईमध्ये। भाजी धुतल्यानंतर भाजी चांगली कोरडी करून घ्यायची, मेथीच्या भाजीमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही। आणि भाजी टाकल्यानंतर 1-2 मिनिट गॅसची फ्लेम फुल करायची आणि भाजी खालीवर करून घ्यायची व्यवस्थित। कारण भाजी खालीवर करून घेतल्यामुळे भाजी पटकन कमी होते आणि त्यामुळे आपल्याला मिठाचा अंदाज येतो, मीठ टाकण्याचा। तर पहा भाजी आपली लगेच कमी दिसत आहे। आणि आता जी भिजून घेतलेली डाळ होती मुगाची ती आता टाकून घेत आहे मी, पाणी अजिबात वापरलेलं नाही, डाळीतलं पाणी काढून टाकलेलं आहे। डाळ टाकल्यानंतर डाळ भाजीमध्ये पुन्हा चांगली मिक्स करून घ्यायची। आणि मेथीच्या भाजीमध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, कारण भाजीला आपोआप पाणी सुटत असतं, त्यामुळे पाणी टाकायचं नाही अजिबात भाजीमध्ये। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे आता भाजी आपली कमी झालेली आहे त्यामुळे मिठाचा अंदाज येतो। आणि मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे थोडासा, तुम्हाला कितपत आवडत असेल त्यानुसार कमी जास्त टाकायचा। मी इथे थोडा जास्त वापरलेला आहे, कारण शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजीला अगदी छान चव येते। मीठ टाकल्यानंतर आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवून झाकण ठेवून दिलेलं आहे। एक 4-5 मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे मी। तर पहा भाजीला एकदम पाणी सुटलेलं आहे, कारण मेथीच्या भाजीला पाणी सुटत असतं। गॅस मी बंद केलेला नाही अजून, भाजी थोडीशी खालीवर करून घेतलेली आहे, गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे। भाजी हलवून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून दिलेलं आहे आणि पुन्हा 1-2-3 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं। तर पहा पुन्हा झाकण काढून घेतलेलं आहे मी, गॅस बंद केलेला आहे आणि पहा एकदम छान आपली भाजी कोरडी झालेली आहे, अगदी छान लागते ही भाजी। टिफिनला सुद्धा ही अशी मेथीची भाजी खूप छान लागते, त्यामुळे अशी मेथीची भाजी नक्की करून पहा। अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी मेथीची भाजी आहे, चवीला सुद्धा अगदी छान लागते। तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।